आपल्या शेतकरी राजाने शेत तयार करून ठेवलंय, खते बी बियाणे आणून ठेवलेत. आता प्रतीक्षा आहे ती फक्त पावसाची. एकदाचा पाऊस येईल आणि मी पेरणी करेल असं त्याला वाटतंय. परंतु सध्या मान्सून कुठे आहे, मान्सूनचं काय चाललंय, पाऊस कधी येणार आहे, तुमची पेरणी कधी होणार आहे, याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आता हा हवामान अंदाज आहे. हा भारतीय हवामान खात्याचा हवामान अंदाज मी तुम्हाला सांगतो आहे. सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो आहे आणि थोडक्यात सांगतो आहे, समजून घ्या. आता सध्या जर आपण बघितलं तर वातावरणात बदल व्हायला सुरुवात झाली आहे. कालपर्यंत कडक ऊन होतं, आता ढग आलेले आहेत, हवा सुटलेली आहे. काही ठिकाणी हवा बंद झाली आहे, गरमी व्हायला लागली आहे, तर काही ठिकाणी पाऊस पडलेला आहे. मग याचा अर्थ मान्सून आला का, तर नाही. सध्या मान्सून कुठे आहे, तर तो कोकणात, तळ कोकणातच आहे. म्हणजेच काय, 25 जून ते 1 जुलै या दरम्यान मान्सून हा मुंबईमध्ये दाखल होईल. मुंबई मान्सून व्यापेल. म्हणजेच काय, पाऊस किंवा जो मान्सून आहे तो मुंबईमध्ये 1 जुलै पर्यंत येईल. त्याच्यानंतर 2 जुलै ते जवळपास 8 जुलै हा जो पहिला आठवडा आहे जुलै महिन्याचा, तर याच्यामध्ये पाऊस हा मध्य महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र म्हणजे काय, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, त्याच्यामध्ये नगर, नाशिक हे मध्य महाराष्ट्रामध्ये जिल्हे येतात. तर या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये बदल सुद्धा होऊ शकतात, कारण की अंदाज आहे, हा अंदाज बदलू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतरचा आहे महत्वाचं म्हणजे विदर्भामध्ये पाऊस कधी येणार, तर विदर्भामध्ये 9 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान पाऊस येण्याची शक्यता आहे. आणि याच दरम्यान मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस सक्रिय होऊ शकतो. आता विदर्भातला जो पाऊस सांगितलेला आहे तो अरबी शाखेतनं होणार आहे, जी की बंगालची उपसागरीय शाखा आपण ज्याला म्हणतो त्यातनं होईल. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे की आता यावर्षी एल निनो आहे. ठीक आहे, एल निनो आहे. आणि दुसरं म्हणजे दोन महत्वाच्या गोष्टी असतात, एक एल निनो आणि दुसरं म्हणजे इंडियन ओशन डायपोल म्हणजे आयओडी आपण ज्याला म्हणतो, की या दोनच्या माध्यमातून आपल्याला पाऊस होत असतो. तर एल निनोमुळे साहजिकच आपला पाऊस मान्सून प्रभावित झालेला आहे. मात्र आयओडीची काय भूमिका आहे, तर आयओडी हा तटस्थ आहे, तो निगेटिव्हही नाहीये आणि पॉझिटिव्हही नाहीये. त्याच्यामुळं त्याचा आपल्याला लाभही नाहीये आणि तोटाही नाहीये. ठीक आहे. त्यानंतरचा आहे एल निनो. आता एल निनो काय आहे, तर सध्याची जी स्थिती आहे एल निनोची ती स्ट्रॉंगच्या थोडी अलीकडे, स्ट्रॉंग नाहीये, स्ट्रॉंगच्या थोडी अलीकडे. सप्टेंबर मध्ये तो स्ट्रॉंग एल निनो मध्ये कन्वर्ट होईल, परंतु सध्याची जी स्थिती आहे स्ट्रॉंगच्या थोडं अलीकडे. म्हणजेच काय, एल निनोचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे. आता एकंदर यामुळे जी पावसाची कंडिशन आहे ती कमकुवत झालेली आहे. आणि एल निनोमुळे होतं काय, की जे बाष्पाचे ढग वाऱ्याला वाहून आणण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया मंदावते किंवा त्यामुळे बाष्पाचे ढग येत नाहीत, त्याच्यामुळे पाऊस लांबतो. आणि आपण जर सरासरी बघायला गेलं तर जी मान्सून एल निनो सक्रिय असताना येण्याची तारीख जी आहे ती 25 जून आहे. त्यामुळं 25 जून पासून मान्सून मुंबई पासून पुढे मार्गक्रमण करेल आणि तो हळूहळू महाराष्ट्र व्यापेल. मात्र आता शेतकऱ्यांनी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचे आहेत. मी सांगितला हा अंदाज आहे, मी काय हवामान अभ्यासक नाही, परंतु भारतीय हवामान खात्याकडनं जी माहिती मिळाली ती तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केला. दुसरा मुद्दा म्हणजे काही भोंदू बाबा आहेत आपल्यामध्ये हवामान तज्ञ, ते सारखे 4-5 जून पासून धोधो पाऊस, नद्या नाले एक असं वगैरे वगैरे सांगत सुटलेत. काही म्हणजे त्या एका भोंदू बाबानं स्वतः धूळ पेरणी केली नालायकानं, त्यांचं बघून अनेक शेतकऱ्यांनी केलेली आहे. तर धूळ पेरणी अशा याच्या भानगडीमध्ये शेतकऱ्यांनी सध्या पडू नये. अनेक शेतकऱ्यांनी ठिबकवर लागवड केली आहे, तर ठिबकवर सुद्धा लागवड सध्या थांबवावी. ज्या पद्धतीनं पाऊस पडतोय त्या पद्धतीनं पुढचं आपण पेरणीचं नियोजन करावं. आता मी सांगितलं अशा पद्धतीचा पावसाची शक्यता आहे, याच्यामध्ये बदल सुद्धा होऊ शकतो. ते बदल मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल, परंतु अशी सध्याची अपडेट आहे. तुमचा भाग कोणता आहे आणि तुमच्या भागात पाऊस सुरू झाला का, किंवा तुमच्या भागात पेरणीला वगैरे सुरुवात झाली का, हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.